Hey, good evening everyone. I am your spoken English trainer Ashwin Chauhan and I have come up with a new topic and the topic name will be simple present tense. As we have seen in my previous video, simple present tense, affirmative, and in this video we are going to see the negative sentences. तर चला करूया स्टार्ट. जसं की आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सिंपल प्रेझेंटिव्ह अफर्मेटिव्ह, तर आता आपण नेगेटिव्ह बघू. तर सर्वात पहिले काय स्ट्रक्चर असणार, तर स्ट्रक्चर असणार सब्जेक्ट प्लस डोंट ऑब्लिक डझन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. डोंट किंवा डझन, तर डझन कुठे यूज करायचा आणि डोंट कुठे यूज करायचा. सी आय, वी, यू, दे अँड प्लुरल. यांच्यासोबत आपल्याला डोंट यूज करायचा आहे. ही, शी, इट अँड सिंगुलर. यांच्यासोबत आपल्याला डझंट यूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करायचं आहे, बेस फॉर्म. आपल्याला इथे V5 यूज नाही करायचं आहे. सगळीकडे काय यूज करायचं आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म. तर चला काही सेंटेन्सेस बघूया. इंग्लिश बोलत नाही. आय डोंट स्पीक इंग्लिश. आम्ही क्लासमध्ये येत नाही. वी डोंट कम टू क्लास. तू इथे येत नाही. यू डोंट कम हिअर. ते पुण्याला जात नाही. दे डोंट गो टू पुणे. राम आणि श्याम भांडण करत नाही. राम अँड श्याम डोंट फाईट. तो क्रिकेट खेळत नाही. ही डझंट प्ले क्रिकेट. ती क्लास अटेंड करत नाही. शी डझंट अटेंड क्लास. राम खेळायला जात नाही. राम डझंट गो टू प्ले. ते इथे येत नाही. दे डोंट कम हिअर. आम्ही क्लास अटेंड करत नाही. वी डोंट अटेंड क्लास. ते शाळेत जात नाही. दे डोंट गो टू कॉलेज. आम्ही तुमच्यासोबत खेळत नाही. वी डोंट प्ले विथ यू. ती माझं ऐकत नाही. शी डझंट लिसन टू मी. तर आपण काही पाहिलं तर आय ग्रुपमध्ये आपल्याला डोंट यूज करायचं आणि ही ग्रुप सोबत आपल्याला डझंट यूज करायचं आहे. ओके, तर चला आता आपण बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर आता आपण बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर सर्वात पहिले हे आपण माहित करून घेऊ. सो व्हॉट इज द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. अँड इट ऑलवेज स्टार्ट्स विथ द हेल्पिंग वर्ब. हे हेल्पिंग वर्बनं नेहमी स्टार्ट होतात. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असतात, तर हेल्पिंग वर्ब असतात डू किंवा डज. डू आपल्याला कुठे यूज करायचा आहे, तर सी आय, वी, यू, दे अँड प्लुरल. With these we have to use do, he, she, it and singular. With this we have to use does. ओके, त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू यूज द क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये आपण असतो तो का, ती का किंवा ते का. ओके, तर चला बघूया काही सेंटेन्सेस. मी क्रिकेट खेळतो का. डू आय प्ले क्रिकेट. ते जातात का. डू दे गो. आम्ही येतो का. डू वी कम. ते अभ्यास करतात का. डू दे स्टडी. राम आणि श्याम क्रिकेट खेळतात का. डू राम अँड श्याम प्ले क्रिकेट. ती इथं येते का. डज शी कम हिअर. तो जेवण करतो का. डज ही ईट फूड. राम आणि श्याम भांडण करतात का. डू राम अँड श्याम फाईट. आम्ही तुम्हाला बोलवतो का. डू वी कॉल यू. तू शाळेत जातोस का. डू यू गो टू कॉलेज. ते भांडण करतात का. डू दे फाईट. आम्ही तुम्हाला बोलवतो का. डू वी कॉल यू. तू तिकडे जातोस का. डू यू गो देअर. ते इथे येतात का. डू दे कम हिअर. राम आणि श्याम एकमेकाला भेटतात का. डू राम अँड श्याम मीट विथ इच अदर. तो तिकडे जातो का. डज ही गो देअर. ती इथे येते का. डज शी कम हिअर. राम संध्याकाळी लवकर झोपतो का. डज राम स्लीप अर्ली ॲट नाईट. ते इकडे येतात का. डू दे कम हिअर. सो सी द स्टुडंट्स, व्हॉट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हॅव वी सीन. आपण कशा प्रकारचे सेंटेन्सेस पाहिले, तर इंट्रोगेटिव्ह, ज्याच्यामध्ये मी काही सेंटेन्स विचारलेत आणि तुम्ही नाही का त्याच्यामध्ये आन्सर केले. चला काही प्रॅक्टिस करूया आपण. मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट. तो इथे येतो. ही कम्स हिअर. ती तिकडे जाते. शी गोज देअर. मी इथे राहतो. आय लिव्ह हिअर. मी इथे राहत नाही. आय डोंट लिव्ह हिअर. मी इथे राहतो का. डू आय लिव्ह हिअर. तो क्रिकेट खेळतो. ही प्लेस क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही. ही डझंट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो का. डज ही प्ले क्रिकेट.
ते पुण्याला जातात. दे गो टू पुणे. ते पुण्याला जात नाही. दे डोंट गो टू पुणे. ते पुण्याला जातात का? डू दे गो टू पुणे. ती इथे येते. शी कम्स हिअर. ती इथे येत नाही. शी डझंट कम हिअर. ती इथे येते का? डज शी कम हिअर. राम अभ्यास करतो. राम स्टडीज. राम अभ्यास करत नाही. राम डझंट स्टडी. राम अभ्यास करतो का? डज राम स्टडी. ती क्रिकेट खेळते. शी प्लेज क्रिकेट. ती क्रिकेट खेळत नाही. शी डझंट प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळते का? डज शी प्ले क्रिकेट. जर तुम्हाला अशाच टाईपचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टाईपचा व्हिडिओ हवा आहे. धन्यवाद.